पहिले चढाई जो करतोय तो गोपी शांत पद्धतीने आणि पाहूया काय होतंय ते। शेवटी खेळ आहे हा, खेळामध्ये काहीही होऊ शकतं। जसं आता भिंगलोली संघ आणि पाचोली संघामध्ये चढाओढ चालली होती, तशीच आपल्याला इथेही पाहायला मिळेल। अक्षय पहिली चढाई हमेशा करतो तो अक्षय आपल्या संघासाठी। अक्षयची ही पहिली चढाई आणि संघाची देखील पहिली चढाई। अक्षय एका कोपऱ्यामध्ये व्हिडिओ काढतेस वेळेकडे पाहत पुन्हा एकदा गोपी जर्सी नंबर 4 परिधान केले गोपीने उंच असा उडी मारून परत आपल्या क्षेत्रात जातो आणि त्याने दावा केलाय की मी गडी बाद केलेला आहे। पाहूया आणि काशीनाथ देखील त्या ठिकाणी मान्य केलं। आता येतोय किरण, किरणची नाही टाकायचं मग बरोबर पलता। बघूया आपल्या संघासाठी काय करत आहे किरण काटेकर। किरण काटकर काटेकर चढाई करताना शांत पद्धतीने। तसंच सुरावळी संघ देखील पाहतायत की किरण काय करतोय आणि किरणची चांगली या ठिकाणी चढाई याच्यामध्ये त्याने बाद केले। पाहूया 3 गडी बाद केलेले आहेत। किरणने चांगली तयारी या ठिकाणी, चांगल्या चढाईमध्ये 3 गडी बाद केलेले आहेत। उत्कृष्ट चढाई म्हणता येईल किरणची। पुन्हा एकदा सागर यांनी ओहो लाटवण संघाने चांगले खेळी या ठिकाणी दाखवत आहेत। विशाल नाही कुडवल्या सूरज चांगले त्याने जम मार जम शॉट येईल शॉट एक नंबर। हा मेन सूत्रधार सूरज ज्याने आपल्या मुलांना तयार केलं की आपल्या इथे कबड्डीचे सामने भरवूया आणि चांगलं सहकार्य केलं। मैदान आखणी, पाणी भरणं, सर्व काय। पुढचा जर्सी नंबर 3 परिधान केलेला हा खेळाडू कुडावळी संघाकडून गरम सटर पावन कटना करायला लागेल संघ बाहुबली सारखा हा खेळाडू चांगला मात्र काय गरज होती रे आणि त्याच्यामुळे काशीचा जीव गेला, कारण सोनू फसला आणि काशी गेला। पुन्हा एकदा अक्षय, दोन्ही सामने चांगले आहेत। तुम्हाला खेळाचा आनंद घेता येईल, खेळ हा या ठिकाणी तुम्हाला बघता येईल। पुन्हा अक्षय हा दापोली एकविरा संघाचा खेळाडू, चांगली चढाई करतो तो। त्यांनी काशीला बाद केलं। पुन्हा एकदा आवाज पंचांचा आहे, कमी करावं, आपला खेळ दाखवा। तिसरी रेड दुवा डायरेक्टला सूरज, तिसरी रेड दुवा डायरेक्ट लावडा लसूण। बघूया आपल्या संघासाठी काय करत आहे सूरज पवार, अन्यथा तो बाद होईल। आता जम मारण्यात तसं माझा सूरज आपल्या संघासाठी काय गडी बाद करतोय की स्वतः आउट होतोय आणि सूरज बाद झालेला आहे। सूरजला तेवढं काही जमलं नाही आणि काय करत डायरेक्ट बाहेर। सोनू भाऊजी, आता सोनू भाऊजीवर गेम ही कॉर्नर जर लावा ना। मोहनला इकडे बोलत आहेत। चांगले एक नंबर सोनू, आता मजा येईल रे। ज्यांनी पहिल्यांदा फसवलं होतं काशीनाथला, परंतु यावेळेस लक्ष्मण इकडे
अक्षय हा चलाक म्हणता येईल तेवढा गुस्सेल मुलगा आहे. त्याला राग लगेच येतो आणि रागामध्ये काही होऊ शकतं. कधी कधी हार पण होईल अशा परिस्थितीत अक्षय घेऊन जातो. पुन्हा एकदा कुडावळे संघाकडून पाहूया बोनस घेतो का ते. आणि इथे मात्र चांगली पकड अक्षयची पाठीमागून मस्त जम आणि एक नंबर बस. आणि अक्षयसाठी त्याच्या वडिलांना झूम नाही तुला माहिती नाही मा कॅमेरामॅन काय रे अक्षयच्या वाढत होता तर हिंड होता त्यापाठी पकडमुळे छान अक्षय असे बक्षीस मिळू दे एवढा उत्साह वाढेल. सूरज सुपर टॅकल ऑन आहे. एक नंबर बादशाह त्याचा दावा आणि यशस्वी होतोय. पुन्हा एकदा कुडावळे संघाकडून 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा सफल अशी त्याची ही चढाई आहे. या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात तो धाव घेतो आणि लात मारतो. इथे सोनू घाईत गडबडीमध्ये स्वतः आऊट झालेला आहे. कदाचित त्याला लागला असेल बघा. सूरजचा दावा आणि प्रामाणिकपणे पुन्हा सोनू आलेला आहे. चप्पल अशी चढाई आहे या खेळाडूची. छान खेळतो या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात. तुम्हीही तसं सुंदर आपली चढाई दाखवा. पहिला हाफ झालेला आहे आणि पहिल्या हाफ नंतर जी गुणसंख्या होते लाटवण संघाची 8 तर कुडावळे संघाची 4 याने कुडावळे संघ हा 4 गुणांनी मागे विरुद्ध तिडे. पुन्हा एकदा सूरज आणि तिकडे आहेत गोपी आणि 7 नंबर जर्सी परिधान केलेला. पाहूया काय होतंय. सुपर टॅकल ऑन आहे. 2 गुण मिळवू शकतात. पाहूया गाय नको पाहिजे. गोपी पाहूया काय करतो. गाय नको करच. चांगला खेळ दाखवतो गोपी. छान चांगली पकड आणि दापोली संघाचा ऑल आउट झालेला आहे. संघ नाही आता शांततेत खेळा. लक्ष्मण इकडे पुन्हा एकदा किरण. किरण शांततेत या ठिकाणी खेळतोय. वेळेकडे बघत आहे काय कसं. दुसऱ्या फेरीत हा दुसरा सामना. मध्ये मध्ये गाय होता गरम गरम. पुन्हा एकदा विशाल. काशी काशा करस. एक नंबर चल. एकटेमध्ये जर खेळला तर या ठिकाणी चांगलं होईल. परंतु सोनू कधी कधी गडबड करतो आणि त्यामुळे आपला जीव गमवून बसतो. पुन्हा एकदा किरण शांततेत शेवटचे काही मिनिटे बाकी आहे. शेवटची काही मिनिटे बाकी आहेत. टाइम आउट घेतलेला आहे.